सो ह्या व्हिडिओमध्ये मी मेनोपॉज बद्दल बोलणार आहे. मेनोपॉजचे काही सिम्पटम्स असतात आणि ते कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. सो मेनोपॉज म्हणजे महिलांचे जे पिरियड्स आहेत ते कमी होऊन बंद होण्याची जी वेळ असते त्याला मेनोपॉज असं म्हणतात. तर मेनोपॉजमध्ये मेजर हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स महिलांच्या शरीरामध्ये होत असतं. स्पेशली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्यांची लेवल कमी होत असते. त्यामुळे शरीरामध्ये बरेच सिम्पटम्स दिसायला लागतात, जसं की हॉट फ्लॅशेस म्हणजे खूप अतिप्रमाणात गरमी होणं, घाम येणं, हृदयाची धडधड वाढणं, वजायनल ड्रायनेस, त्यानंतर झोप डिस्टर्ब होणं, एन्झायटी, डिप्रेशन असे सिम्पटम्स दिसायला लागतात. आणि जेव्हा पिरियड्स कम्प्लिटली बंद होतात तेव्हा ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं वीक होणं आणि हृदयाचे विकार होण्याचे रिस्कही वाढून जाते. तर हे मेनोपॉजचे सिम्पटम्स कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता. पहिलं आहे आहारामध्ये हेल्दी फॅट्सचं प्रमाण वाढवणं, जसे की फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, तूप, मासे, अंडी ह्यांचं अधिक प्रमाणात सेवन करणं. यामुळे काय होतं, ह्यामध्ये ओमेगा 3 फॅट्स असतात आणि ओमेगा 3 फॅट्स हे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि त्या रिलेटेड जे काही सिम्पटम्स असतात ते कमी करण्यासाठी मदत करतात. दुसरं आहे तुम्ही सोयाबीन आणि मिल्क प्रॉडक्ट्स जसे की दही, पनीर, चीज अशा गोष्टीही रेग्युलरली घेणं. या पदार्थामुळे काय होतं, लो इस्ट्रोजनचे जे काही सिम्पटम्स असतात ते कमी होण्यासाठी मदत होते. नंतर पुढचं आहे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी आणि B12 ह्यांची लेवल मेंटेन राहिली पाहिजे. कारण ज्यांनाही व्हिटॅमिन डी आणि B12 ची कमतरता असते त्यांच्या शरीरामध्ये मेनोपॉजचे सिम्पटम्स खूप अतिप्रमाणात दिसतात. त्यामुळे तुम्ही ब्लड टेस्ट करून जर गरजेचं असेल तर त्याचे सप्लिमेंट्स घेऊ शकता. लास्ट आहे योगा, मेडिटेशन किंवा कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइज. ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्ट्रेस कमी होतो, झोप व्यवस्थित लागते आणि एन्झायटी, डिप्रेशन सारखे सिम्पटम्स